आजकालची पोरं प्रेम करतात, घर सोडून पळून पण जातात आणि सोबत नेलेला पैसा जोपर्यंत आहे तोपर्यंत मोज मजा करतात आणि ज्यावेळी पैसा सोबतचा संपतो त्यावेळी त्यांच्या दोघांमध्ये भांडणं लागतात आणि ती भांडणं एवढ्या लास्टच्या टोकापर्यंत जातात, त्यांचं प्रेम केलेलं सगळं विसरून जातात. पुन्हा त्या भांडणामध्ये स्वतः घरी यायचा निर्णय घेतात आणि निर्णय घेतल्यानंतर काय मग मुलगा मुलाच्या घरी जातो आणि मुलगी मुलीच्या घरी जाते. मग काय मुलीचे मग मुलाच्या घरच्यावर केस करतात. मग त्याच्यामध्ये मुलीवर दबाव टाकतात आणि मुलगी सरळ प्रेम केलेलं विसरून जाऊन मुलाचं नाव घेते, मुलावर केस करते. बरोबर आहे ना? हे असलं प्रेम आहे आजकालच्या मुलावर. आणि मुलाला आत टाकतात, रिमांड घेतात, काय करतात 6 महिन्याची वर्षाची सजा देतात आणि सोडून देतात. बरोबर आहे की नाही? खरं प्रेमात असं काही नसतो. खरं प्रेम कुठल्याही परिस्थितीला तोंड द्यायला सामोरं उभा राहतं. बरोबर आहे की नाही? चला तर मग आमची स्टोरी तुम्हाला सांगते. ज्यावेळी आम्ही घर सोडलं, कारण आमच्या प्रेमाला दोघांच्या बी घरच्यांचा विरोध होता, माझ्या बी घरच्यांचा आणि त्यांच्या पण घरच्यांचा. आम्ही घर सोडलं, आमच्याजवळ फक्त त्यांच्यापाशी 2,000 रुपये, 2,500 आणि माझ्यापाशी 2-3 हजार रुपये असे काहीतरी होते. मग ते आम्हाला पैसे किती दिवस पुरणार आहेत मला सांगा. आम्ही जर रूम घ्यायचं झालं, घेतली रूम, त्यांच्या मित्राच्या ओळखीनं आम्ही रूम घेतली. रूमचं भाडंच डिपॉझिट द्यायला आम्हाला 2,000 रुपये लागले. त्यांच्या इकडचे पैसे सगळे संपले, पण माझ्यापाशी 2-2.5 हजार रुपये होते. ते मात्र सामान कुठं आपल्याला जेवायला खायला लागतं एवढं सामान आम्ही घेऊन आलो. 2-2.5 हजारमध्ये काय येणार आहे तुम्हीच सांगा. आणि त्यांच्यापाशी फक्त एक ड्रेस घालायला आणि माझ्यापाशी फक्त एक साडी घालायला होती. अंगावच्या कपड्यावर आम्ही हाय असं घर सोडलं. घर सोडताना काय सगळं आपण सोबत घेऊन येत नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. आलो बरोबर आहे. मग ते मला सांगा, थोडं सामान आणलेलं आम्हाला किती दिवस पुरणार आहे? अक्षरशः आठवडाभर गेला आम्हाला. कसं ॲडजस्टमेंट केलं, कुठलं वस्तू आणून ते पैसे वगैरे संपलं. त्यांच्या तर पैसे जवळचे डिपॉझिट द्यायला आमच्यापाशी सगळं संपलेलं होतं त्यांच्यापाशी पैसे. आणि मला सांगा मग आम्ही तर आजपर्यंत आम्हाला काम म्हणजे बाहेर जाऊन काम करणं त्यांनाही माहिती नव्हतं, मला पण माहिती नव्हतं. तरीसुद्धा आम्ही आपल्याला जगायचं आहे. गावाला जाऊन आम्हाला माहितीच होतं आमच्या दोघांचं मरणच आहे म्हणून. आम्हाला काही जिवंत ठेवणार नाही हे आम्हाला फुल गॅरंटी होती, माझ्या घरची पण आणि त्यांच्या घरची पण. मग आम्ही दोघांनी पण निर्णय घेतला, मिलं तर आपण इथंच मरू आणि आपल्याला जगायचं असेल तर काही ना काही तर करायला लागेल. मग त्यावेळी आम्ही इथं आल्यानंतर आम्ही जिथं राहत होतो त्या बिल्डिंगवरती वॉचमॅनची जागा खाली होती. मग मी ह्यांना फोर्स केला की आपण त्या मालकाला जाऊन विचारूया, आम्हाला म्हणजे वॉचमॅनची जागा देतात का, म्हणजे काम पण मिळेल आणि रूमचं भाडं आहे ते वॉचमॅनला द्यावं लागत नाही, कारण वॉचमॅनला फ्री असतं रूमचं भाडं. मग ते पण टेन्शन मिटलं. आणि थोडाफार म्हणजे ज्यावेळी कामाला लागल्यानंतर त्या बिल्डिंगमध्ये जे दुकान होतं किराणा स्टोअर, त्याच्यामधले माल पण आपल्याला उधार मिळू शकतो, म्हणजे आपल्याला टेन्शन नाही. आणि त्यातनं असं झालं की वॉचमॅनचं तर नाईट ड्युटी असते दिवसभर, म्हणजे दिवसभर एवढं लक्ष दिलं नाही चालतं, खरं नाईटला कंटिन्यू ड्युटीवर उभं राहायला लागते, जागा राहायला लागते. आणि त्यांना नव्हती सवय ती रात्रभर जागायची. मग ही प्रेमामध्ये असं असतं, काम करायची आपली कुवत नसते, ताकद नसते, म्हणून हे बघा सगळं असं होतं. मग त्यावेळी त्या मालकाला विचारताना मालकाने त्यांच्याकडं बघून असं म्हणलं की तुम्हाला हे काम होणार नाही, कारण यांनी ऑफिसमध्ये बसून काम केलेला माणूस, ह्यांच्याकडे बघून कोण म्हणणार नाही आहे की वॉचमॅनचं काम करू शकतो. तरीसुद्धा एकदा गेलं, त्यांनी आम्हाला रिटर्न पाठवलं. परत आणि दुसऱ्यांदा मी त्यांना जबरदस्तीने घेऊन गेले. त्यांना म्हणा आम्हाला होतं आहे, मी तुम्हाला सपोर्ट देते मी म्हणलं. तर दुसऱ्यांदा गेला तर मग ते तयार झाले काम द्यायला. एक दिवस कसं तर नाईटला काढलं, खरं दुसऱ्या दिवशी ते पूर्णपणे आजारी पडलं, कारण त्यांना रात्रभर जागं राहिल्यामुळे पित्त खवळलं त्यांचं आणि उलट्या वगैरे चालू झाल्या. उलट्या झाल्यामुळे त्यांची तब्येत पूर्णपणे बिघडून गेली. मग आता काय करायचं म्हटलं. आणि दुसऱ्या कंपनीत कुठल्या काम करायला यांना वजं उचलायला किंवा काम करायचं हेच नाही, म्हणजे सवयच नव्हती. त्यामुळे 2-3 दिवस जायचे कंपनीमध्ये आणि तिथं काय तर दुखायला लागले, घरी यायचे, मग ते काम सोडायचं. दुसऱ्या कंपनीत जायचं, तिथं काय सगळं रुटीन लागायचं नाही, नंतर घरीच यायचं. मग लास्टचा निर्णय मी हा घेतला वॉचमॅनचा, म्हणजे बिल्डिंगवरती राहून वॉचमॅनचं काम करायचं. आणि त्यांना म्हणलं मी तुम्हाला सपोर्ट देते. बिचारं तर कामाला 1-2 दिवस नाईट कशी तर काढली, तिसऱ्या दिवशी हे आजारी पडले. आजारी पडल्यानंतर मग काय करणार आहे, बसायचं तर त्यांच्या रात्रभर अंगात ज्यूस नव्हता पूर्णपणे, दवाखान्यात जावं तर पैसेसुद्धा जवळ नव्हते. मग 5-10 रुपये होते, ते गोळी तेवढी कशी तर आणून दिली त्यांना. मग त्यांच्या ठिकाणी मी रात्रभर त्यांची, कारण त्यांची हाईट आणि माझी हाईट सेमच आहे, बॉडी पण तशी सेमच आहे,
त्यांची कपडे घालून मी रात्रभर 2 रात्री त्यांना मी शटरच्या आतमध्ये झोपवलं आणि त्यांच्या ठिकाणी मी खुर्चीवर रात्रभर 2 रात्री पुरा मी त्यांची दुट्टी केली, कारण त्यांना बरं वाटावं म्हणून. कारण त्यांची तर बसायची पूर्णपणे कॅपॅसिटीच संपलेली होती. मग त्यांच्या ठिकाणी मी बसले आणि अक्षरशः त्यांची कपडे घालून, त्यांचं म्हणजे हाईट बॉडी सगळी माझ्या सेम आमच्या दोघांची सेमच होती आणि त्यांची कपडे घालून बसले. आणि शेवटी घर मालक संध्याकाळी वॉचमॅन आपला खरंच जागा आहे का नाही बघायसाठी समोरनं येऊन गेला. मग त्यांची कपडे घातली होती, डोक्याला असा रुमाल टॉवेल गुंडाळलेला होता, त्यामुळं घर मालकालासुद्धा अंधार दिसले नाही की नेमकं खुर्चीवर कोण बसलं आहे ते. त्यांनी तर आज शटरमध्ये झोपलेले होते, कारण त्यांना झोप घ्यायची गरजेचीच होती. मग त्यांच्या ठिकाणी मी 2-3 दिवस काढले, रात्री काढल्या आणि नंतर त्यांना बरं वाटायला लागल्यानंतर मग थोडा वेळ 1-1:30-2 वाजेपर्यंत पहाटेपर्यंत मी त्यांच्यासोबत बसायचे आणि नंतर 2-3 वाजता मी जाऊन झोपायचे. नंतर उजडल्यानं म्हणजे 5-6 वाजल्यानंतर ते येऊन आराम करायचे, असं करायचे. आणि दिवसभर मी त्यांचं काम मी बाहेर सांभाळतच होते, कारण लक्ष द्यायला लागत होतं, पाणी भरायला लागत होतं टाक्यामध्ये, किंवा मुलं कोण येतात काय येतात ते लक्ष द्यायला लागत होतं. त्यांचं काम मी दिवसभर करायचे आणि संध्याकाळचे ते थांबायचे बाहेर. मग असं करून आम्ही थोडे दिवस काढलं. मग मला सांगा, मग तेवढे मग त्यातनं अजून दुसऱ्यानी सामान काय तर आणायचं काय असतं, महिनाभर भरल्याशिवाय तर पगार मिळणार नाही. मग तेवढं करूनसुद्धा मी एका ठिकाणी एका म्हातारीचं म्हणजे आजीच होती ती, तिचे मुलगा सून आहे ते चंदननगरला कुठं तर म्हणजे असं शिक्षकाचं काम शिक्षक होते. मग ती आजोबा आणि आजी इथं होते. आजीचा पाय मॉडेल होता आणि त्यांचा स्वयंपाक धुणं भांडी करायसाठी काम होतं. मग मला अक्षरशः 2,000 रुपये महिना, ऐकून घ्या, 2,000 रुपये महिना, 2,000 महिन्यामध्ये सगळं काम करायचं, स्वयंपाक धुणं भांडी लादी. मग मी त्यावेळी माझे पैसे नव्हते, त्यामुळे मी पण काम ते होय म्हणलं. आणि परिस्थिती अशी होती महिनाभर आमची, तुम्हाला खोटं नाही सांगणार, अक्षरशः घरामध्ये जेवण म्हणजे. आणि मग एका टायवेळी ती आजी काय म्हणायची, तुला 1-2 भाकरी करून घेऊन जा म्हणायची. तर मला अक्षरशः माझे डोळे म्हणजे सातनं भरून यायला लागले की मी आमच्या म्हणजे आईबापाच्या घरी किंवा त्यांनी जाड भाकरी आणि जाड चपाती कशी असते ती माहिती नव्हती. नाजूक आणि चांगलं खाणारे आम्ही दोघंजण. त्यावेळी अक्षरशः आमच्या दोघांचं पोट भरण्यासाठी मी ती बाई एक टायमाला म्हणायची, आजी की तू भाकरी वगैरे एखादी घेऊन जा घरी. तर मी अक्षरशः 2 भाकरीचं पीठ घेऊन त्याची 1 भाकरी थापत होती, कारण आमचं पोट भरण्यासाठी. की अक्षरशः बाईला बी दाखवायला 1 भाकरी मी नेते अशी, खरं ते अक्षरशः 2 भाकरीच्या पिठाची 1 भाकरी करत होते, कारण आमच्या दोघांचं पोट भरण्यासाठी मी घरी घेऊन येत होते एके टायमाला. अशी आम्ही परिस्थितीनं काढलं दिवस. हा देवाजीनं आम्हाला साथ दिली आणि आम्ही आजपर्यंत व्यवस्थित आहे. आता 10 ते 11 वर्ष झालं संसार करतो आहे आणि मस्त मजेत आहे, त्यामुळे काही तर प्रॉब्लेम नाही. खरं मला हे सांगायचं आहे, घर सोडून माणसं निघून जातात, खरं माघारी काय येतात, त्यांचं प्रेम सक्सेस का होत नाही, तर त्यांच्या अंगामध्ये कुवत नसते की आपण ह्या परिस्थितीला तोंड देऊ शकतो, की आपण ह्या परिस्थितीतून बाहेर निघू शकतो, आपल्याला जगायचं आहे, आपल्याला भरपूर प्रेम करायचं, हे त्यांच्या मनामध्ये नसतं. उगं नेलेला पैसा संपवायचा आणि पैसे संपले की माघार यायचं आणि एकमेकावर आरोप घेत भांडणं करत बसणं, त्यात काय अर्थ नसतोय. मग त्यावेळी आम्ही दोघांनी ठरलो तर मेलो तर आम्ही दोघं संघच मरू, जगलो तर आपण दोघं संघच जगू. मग असा आम्ही निर्णय घेतला आणि त्यातून मग त्यांची तब्येत बरी झाली, त्यांचं पहिला पगार पण आला आणि नाही नंतर दिपोळी आली. दिपोळीला अक्षरशः म्हणजे महिनाभराच्या आधीच दिपोळी आली. मग त्या खोली मालकानं म्हणजे घर मालकानं म्हणजे बिल्डिंगचा मालक होता, त्यांना 1,500 रुपये त्यांना दिलं. ऐकून काय 1,500 रुपये दिले, दिपोळीचा सण आहे म्हणून 1,500 रुपये त्यांचे आले. आणि माझे म्हणजे मी जिथं भांडी धुणं करायला जात होते, स्वयंपाक वगैरे केला, त्या बाईने मला 500 रुपये दिले की दिपोळीचा सण आहे आणि तुम्ही काहीतरी गोडधोड करून खावा म्हणून. मग त्यावेळी आमच्यापाशी माझं 500 रुपये त्यांचं 1,500 असं 2,000 रुपये दिपोळीच्या वेळी घरी आले. मग 2,000मध्ये तर दिपोळी होऊ शकत नाही, तुम्हाला चांगलं माहीत आहे, आणि घरात तर काही नव्हतंच. मग त्यावेळी मग थोडंफार गोडधोड थोडं शिरा वगैरे काहीतरी केला, दुसरं काहीतरी लागतं ते सामान आणलं. मग त्यातच आमची दिपोळी आम्ही साजरी केली. म्हणजे तिथून आमचं रुटीनला लागलं. मग त्यांना ते वॉचमॅनचं काम करता करता नंतर मार्केटमध्ये तिथे जायला लागलं. मग भाजीपाला तिथून यायला लागला, थोडंफार रोजचं 100-200 यायला पण लागलं. त्यात मग थोडेफार असंच दिवस निघून गेले. मग आमचं रुटीन लागलं.
आणि आता काय मग काय टेन्शनच नाही. म्हणजे दिवस म्हणजे कष्टातून दुःखातून दिवस काढल्याशिवाय चांगलं दिवस येतच नाही आहे, असं बरोबर आहे म्हणणंच आहे. आणि ती बरोबरच आहे. कष्टामध्ये दुःखामध्ये जो माणूस असं दम धरून उभा राहतो ना, तोच पुढं जाऊ शकतो. आणि जो माणूस डबंग म्हणजे असं भितो आणि माघारी जातो, त्याला काय अर्थच नाही आहे. मी अशी स्टोरी आहे आमची. तुम्हाला आवडली का नाही? म्हणजे बाहेर निघून जातात माणसं. खरं त्यांच्या अंगात हिंमतच नसते की आपण यातून बाहेर येऊ शकतो. म्हणजे आणि त्यातनं एक म्हणणं माझं असं आहे की बाबांनो, जर मुलगा किंवा आपला जोडीदार जर भीत असेल तरी मागं खंबीरपणे उभं राहायचं आपलं काम आहे. आणि आपण जरा त्याला माणसाला समोरच्या साथ दिली तर तो माणूस खरंच खंबीरपणे उभा राहू शकतो. हे आमचं उदाहरण आहे, जिवंत उदाहरण. आणि मी त्यांना भरपूर साथ दिली आणि इथून पुढं पण देणार आहे. जोपर्यंत जीवाजीव आहे तोपर्यंत मी त्यांना कधीच कमी पडू देणार नाही. खरं मी त्यांच्यावर मनापासून प्रेम करते, करत राहीन आणि करणार पण आहे. मी त्यांना जोपर्यंत जीवाजीव आहे तोपर्यंत मायापासून लांब नाही करू शकत.